कोणीतरी म्हटले आहे, देवाशी बोला, श्वास वाया जाणार नाही. देवासोबत चालत जा, शक्ती वाया जाणार नाही. देवाची वाट पहा, वेळ वाया जाणार नाही. देवावर विश्वास ठेवा, तुम्ही कधीही हरवणार नाही. काय आम्ही या गोष्टी करतो? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगाचा नियम आहे की पाहिल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही आणि जे पाहिले त्या व्यतिरिक्त वास्तविकता काही वेगळीच असेल असा विचार चुकूनही मनात न आणणे. होय प्रियांनो, बऱ्याच वेळा दिसते तसे नसते. म्हणूनच आम्ही अशा गोष्टींबाबत नेहमी सावध असावे. आजचे अध्ययन आम्हाला इयोबाचा मित्र अलिफज याचे तिसरे भाषण आणि त्याने इयोबावर कोणता आरोप लावला याविषयीचं आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, 21व्या अध्यायामध्ये अर्थात इयोबाचे पुस्तक 21वा अध्याय ह्यामध्ये इयोबाचे बोलणे आम्ही ऐकले. आता इयोबाच्या त्या उत्तरावर अलिफजने काय प्रत्युत्तर केले ते आपण 22व्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. आपणाला आठवतच असेल की अलिफज गूढ गोष्टींविषयी बोलणारा होता. तो दृष्टांतांवर विश्वास ठेवणारा होता. 22वा अध्याय आणि पहिली 2 वचने सांगतात, मग अलिफज तेमानी म्हणाला, मनुष्याकडून देवाला काही लाभ आहे काय? सुज्ञ पुरुष स्वतःचाच लाभ करून घेतो. या ठिकाणी निश्चितच अलिफज इयोबाला हिणवीत आहे. तो त्याला म्हणत आहे की तुला काय वाटतं, तू फार मोठा कोणी लागून गेला आहेस आणि तुझा देवाला फायदा होतोय. देव तुझ्याविषयी काय विचार करतो याचा तू विचार केला आहेस काय? स्पष्ट आहे श्रोत्यानो की अलिफजचे हे बोलणे इयोबाच्या काही एक उपयोगाचे नाही, त्याला त्याचा काही फायदा नाही. पण आपण या बोलण्याचा विचार करायला हरकत नाही, कारण आपल्यापैकी काही लोकांना वाटते की ते देवासाठी फारच फायद्याचे उपयोगाचे आहेत व त्यांच्याशिवाय देवाचे पान देखील हलणार नाही. सर्व गोष्टींसाठी देव अगदी त्यांच्यावरच अवलंबून असतो आणि देवाच्या सेवेसाठी ते हजर आहेत. हे देवाचे भाग्यच आहे. परंतु श्रोत्यानो, तसे नाही. देव बाप सर्व समर्थ आहे व त्याच्या सेवेला लाखो दिव्यदूत आहेत आणि मानवाच्या मदतीशिवाय त्याने संपूर्ण विश्व निर्मिले आहे. तो मानवाच्या मदतीशिवाय काही करू शकणार नाही काय? आम्ही तर त्याच्या हातातले उपयोगाचे साधन किंवा पात्र आहोत. एकदा येशू ख्रिस्ताचा जयोत्सवाने यरुशलेमेत प्रवेश झाला तेव्हा लोकांनी त्याच्यासमोर वाटेत आपली वस्त्रे व खजुरीच्या झावळ्या पसरल्या व ते मोठ्याने ओरडत म्हणाले, होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलचा राजा धन्यवादित असो. पुढे आपल्याला लूकऋष वर्तमान 19वा अध्याय 39 आणि 40 या वचनांमध्ये वाचायला मिळते की तेव्हा समुदायातील कित्येक पुरुषांनी त्याला म्हटले, हे गुरु, तू आपल्या शिष्यांना धमकाव. आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हाला सांगतो, जर हे उगे राहतील तर धोंडे ओरडतील. ही गोष्ट खरी आहे. आमच्या वाचूनही देव कार्य करू शकतो. म्हणून देवाची सेवा करताना आपण विशेष कोणी आहोत असा ग्रह करणे चुकीचे आहे. देवासमोर आमच्यापैकी कोणी लाभकारक नाही हे आम्ही ओळखायला पाहिजे. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सेवेविषयी एक दाखला सांगितला आणि पुढे तो काय म्हणाला ते आपण वाचूया. लूकऋष वर्तमान 17वा अध्याय आणि 10वे वचन. तसे तुम्हीही तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहो, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे असे म्हणा. आपण अलिफजचे पुढचे बोलणे आता ऐकूया. 3रे वचन सांगते, 22वा अध्याय 3रे वचन. तू धार्मिक असलास तर तेणे करून सर्व समर्थाला काही सुख होते काय? तू सात्विकतेने वर्तलास तर त्याला काही लाभ होईल काय? श्रोत्यानो, स्पष्ट आहे की अलिफजचे बोलणे अजिबात इयोबाला लागू पडत नाही, परंतु त्याच्या बोलण्यावरून आपण स्वतःची परीक्षा करू शकतो. आज आमच्यामध्ये अनेक जण असे आहेत की जे स्वतःच्या
आत्मिक जीवनाविषयी संतुष्ट आहेत. त्यांना वाटतं की ते आपल्या नियमित मंदिरात जाण्याने देवाला आनंदित करतात. त्यांच्या प्रार्थनेने व दानधर्माने देव खुश होतो व देवाच्या आहे त्यापेक्षा अधिक जवळ जाण्याची आता गरज नाही. प्रिय श्रोत्यांनो, देवाला आमच्या नीतिमान वागण्याने आनंद जरूर होतो, पण आम्ही तसे वागून देवावर उपकार करीत नाही. आम्ही सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहोत व नीतिमान वागण्याचे सामर्थ्यही त्याची कृपाच आम्हाला पुरविते. हे आपण ओळखायला हवे. देवाची कृपा एका मोठ्या ईश्वर विज्ञानाच्या विद्वानाने म्हटल्याप्रमाणे एक आम्हाला न समजणारे सत्य आहे व त्याशिवाय म्हणजे देवाच्या कृपेशिवाय नीतिमान जगणेच काय, पण साधारणपणे जगणेही आम्हाला शक्य नाही. म्हणून आम्ही सर्व बाबतीत त्याच्याकडे लक्ष द्यायला हवे. आम्ही जसे आहोत व जे करतो त्यावरून आम्ही देवाला प्रभावित करू शकत नाही. त्याला आधीच माहीत आहे आम्ही कसे आहोत ते. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की आईच्या उदरात आमचा जीव निर्माण झाला. त्याच्या आधीपासून परमेश्वर आम्हाला ओळखतो. त्याला आम्ही कोण आहोत, कसे आहोत, आम्ही काय विचार करतो हे सर्व ठाऊक आहे. त्याला प्रभावित करणे आमच्याने शक्य होणार नाही, पण त्याला आम्ही आनंदित जरूर करू शकतो. जसे आई वडील आपल्या मुलांच्या आज्ञापालनाने आनंदित होतात, त्यांच्या परीक्षेतील यशाने आनंदित होतात, त्यांच्या सद्गुणांनी आनंदित होतात, तसा आमचा स्वर्गीय पिता आमच्याविषयी आनंदित होऊ इच्छितो. आम्ही जितके त्याच्या आज्ञेत चालू, जितके त्याच्या समागमे चालू, तितका अधिक त्याला आनंद देऊ. माझा देव, माझा उद्धारक, माझा प्रभू माझ्याविषयी आनंदित आहे असे म्हणणे मला नेहमीच आवडेल. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माझ्याविषयी आनंदित व्हावे ही गोष्ट जशी माझ्यासाठी समाधानाची व आनंदाची आहे, तशीच प्रभू पित्याने माझ्याविषयी आनंदित व्हावे हेही एक मला मोठे समाधान देणारे आहे. आता आपण 5 ते 7 ही वचने वाचूया. तो म्हणतो, तुझी दुष्टाई मोठी आहे, तुझ्या अधर्माला अंत नाही, हे खरे ना? तू विनाकारण आपल्या बंधूचे गहाण अडकून ठेविले. उघड्या नागड्याची वस्त्रे तू हिरावून घेतली. थकल्या भागलेल्यास तू पाणी दिले नाही, भुकेलेल्यास अन्न घातले नाही. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी तो योबावर अशा प्रकारचे खोटे आरोप ठेवित आहे. तो खरोखरच नीचपणे वागत आहे आणि दुर्दैवाने आमच्यापैकी अनेक लोक अशा प्रकारे वागतात. जर एखादा नीतिमान माणूस संकटांनी ग्रासला गेला तर ते नुसते वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या कारणांविषयी अंदाज बांधतात व भलते सलते बोलत राहतात. अलिफजीही तसेच करीत आहे. त्याने योबावर आधीच असा आरोप केला आहे की योब आपल्या वागण्याने देवाला काही फायदा होईल का हे पाहतो किंवा त्याचे चांगले वागणे देवासाठी लाभकारक आहे असेच योबाला वाटत आहे. आणि आता तर योबाच्या दुष्ट कृत्यांची यादीच त्याच्या समोर सादर तो करीत आहे. आताच आपण जी वचने वाचलीत त्यात ती यादी आहे. असल्या दुष्टपणाचा खोटा आरोप त्याने योबावर केला आहे. ह्या गोष्टी निव्वळ कुचाळके आहेत. अलिफज सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्यांपैकी किंवा आऊचा बाऊ करणाऱ्यांपैकी एक आहे. योबाची संकटे त्याने काय पाहिली आणि लागला लगेच अंदाज बांधायला व त्याच्यावर खोटे आरोप करायला. खरे तर श्रोत्यानो, त्याच्या असल्या आरोपांमुळे तो योबाला देवाच्या सन्निध आणण्याऐवजी देवापासून दूरच करीत होता असं वाटतं. कारण त्याच्या या आरोपांमुळे योब स्वतःचा बचाव करण्यास प्रवृत्त होतो आणि त्या प्रयत्नात तो देवाला नकळत दोषी ठरवतो. म्हणजे देवाचे योग्य चित्र, देवाविषयी योग्य व खऱ्या गोष्टी त्यांच्या बोलण्यावरून प्रकट होत नाहीत. आता पुढे तो काय म्हणतो पहा, 8 ते 11 वचनांमध्ये. जबरदस्ताच्या हाती भूमी गेली, प्रतिष्ठित पुरुषानेच तीत वस्ती केली. तू विधवास रिक्त हस्ते लावून दिले, पोरक्यांचे हात मोडून टाकले. म्हणूनच तुला चोहोकडून पाशांनी घेरिले आहे. नित्येने तुला अकस्मात घाबरे केले आहे. काळोख आणि महापूर तुला व्यापून टाकीत आहेत, हे तुला दिसत नाही काय? श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की तो कशा प्रकारे ह्या आरोपांची यादी पुढे वाढवत आहे. या सर्व गोष्टी योबाने केल्या असे अलिफजला म्हणायचे आहे. इतके दिवस या गोष्टी गुप्त होत्या, पण आता त्या उघडकीस येत आहेत. आणि आता तो योबाला धोक्याची सूचना देत आहे की देव या सर्व गोष्टींची नोंद घेणार आहे. आपण पुढचे म्हणजे 12वे वचन वाचूया. तो म्हणतो, देवाचा निवास उंच गगन आहे ना? अतिशयत वरल्या ताऱ्यांकडे पहा, ते किती उंच आहेत. अलिफजकडे योबासाठी एकच गाऱ्हाणे आहे. त्याचा त्याच्या विरुद्ध एकच वाद आहे. तो असा की योबाच्या जीवनात काहीतरी गुप्त पाप आहे आणि त्याविषयी देव सोडून कोणालाही काहीही माहीत नाही. आताचे त्याचे दुःख व त्याच्यावर एकानंतर एक अशी ओढवलेली संकटे यांच्या मुळाशी
त्याचे ते गुप्त पाप आहे. देव त्याला त्या संकटाद्वारे व दुःखाद्वारे शिक्षा करीत आहे. अलिफजला असेही वाटत आहे की योबाची देवाविषयीची कल्पना चुकीची आहे. तो स्वतःहून योबाची देवाविषयीची कल्पना रंगवत आहे. 22 अध्याय 13 ते 14 या वचनांमध्ये तो म्हणतो, तू म्हणतोस देवाला काय कळते? दाट अंधाराच्या आडून तो कशी न्यायाधीशी चालवेल? निबिड मेघ त्यास आच्छादितात म्हणून त्यास दिसत नाही. आकाश मंडळातच त्याचा संचार होतो. म्हणजे त्याला हेच सांगायचे आहे की देवाविषयी योबाच्या कल्पना चुकीच्या आहेत. पुढे तो 15 ते 17 या वचनांमध्ये म्हणतो, ज्या मार्गाने दुर्जन गेले त्याच प्राचीन मार्गाने तू जाणार काय? ते अकाली उच्छेद पावले, त्यांच्या पायाखालच्या भूमीचे विरघळून पाणी झाले. ते देवाला म्हणाले, तू आम्हापासून दूर हो, सर्व समर्थ आमचे काय करणार? अलिफजची बोलण्याची पद्धत तीच आहे. तो हेच म्हणत आहे की मी दुष्टांना पाहिले आहे. आता पुढे अलिफज त्याला काहीतरी करण्यासाठी कळकळीची विनंती करीत आहे. 21व्या वचनात तो म्हणतो, त्यांच्याशी सख्य कर आणि शांती जोड, अशाने तुझे कल्याण होईल. अलिफज योबाला देवाकडे वळण्याची विनंती करीत आहे, परंतु या असल्या आमंत्रणाची योबाला गरज नव्हती, कारण तो देवाला ओळखणारा होता. खरे तर तो अलिफजपेक्षा कितीतरी अधिक पटीने चांगले देवाला ओळखत होता. तू देवाला ओळख या अलिफजच्या आमंत्रणाची त्याला गरज नव्हती. आपण 19व्या अध्यायातच पाहिले की सर्व दुःखे पेलत असताना, सर्वत्र निराशेचा अंधार पसरलेला असताना योब म्हणाला, मी जाणतो की माझा उद्धारक जिवंत आहे आणि मी आपल्या डोळ्यांनी या देहाशिवाय त्याला पाहीन. होय श्रोतानो, अलिफजच काय, पण तुमच्या किंवा माझ्यापेक्षा फार श्रेष्ठ अशी योबाची देवाशी ओळख होती. होऊ शकतं की आजही तुमच्यापैकी अनेकांची देवाबरोबर ओळख नाही. ही खरोखर खेदाची बाब आहे, कारण ज्याने तुम्हाला निर्माण केले, जो तुमचा दाता व त्राता आहे, त्याला तुम्ही ओळखू नये ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. तुमच्या दुःखात, तुमच्या कष्टात तो तुमच्याबरोबर होऊ इच्छितो. आपल्या प्रिय पुत्राद्वारे, येशूद्वारे तो तुमच्याजवळ येऊ इच्छितो. तो स्वतःहून आपली ओळख तुम्हाला करून देऊ इच्छितो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तई शुभवर्तमान 11 अध्याय आणि 28व्या वचनात म्हटले, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. श्रोत्यानो, ज्याने राष्ट्रांचे अधिपती नेमलेत, तो सर्व शक्तिमान प्रभू परमेश्वर आज तुमच्या अंतकरणाचा दरवाजा ठोठावून तुम्हाला त्याच्या सुख शांतीच्या राज्यात येण्याचे खास वैयक्तिक आमंत्रण देत आहे. तो स्वतःहून तुमच्याकडे ओळख करून द्यायला आला आहे. तुम्ही या सुवर्ण संधीला का गमवावे हे मला समजत नाही. मी ते आमंत्रण जेव्हा मी 16 वर्षांची होते तेव्हा स्वीकारले. आज मी माझ्या प्रभूला अगदी जवळून ओळखते. तो किती दयाळू आहे व क्षमाशील आहे याचा अनुभव मी प्रतिदिवशी घेते. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या
दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी, तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी, विजयी झाला प्रभू त्या मारणी, सांगा प्रभू उठला. तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू वाजला. तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू वाजला. सर्व पापे सर्व दुःखे, सर्व पापे सर्व दुःखे, चालुनी तू घे मला. तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू वाजला. संत पॉल रोमकरास पत्र 5 अध्याय आणि 1 वचनात म्हणाला, तर आपण विश्वासावरून न्यायी ठरवलेले आहो म्हणून आपणास आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून देवाबरोबर शांती आहे. देवाशी ओळख करून घेणे म्हणजे देवाबरोबर शांती करून घेणे असेच अलिफज योबाला म्हणत आहे. आणि देवाशी ओळख केल्याने योबाला कुशल प्राप्त होईल असेही तो जे म्हणतो तेही खरे आहे. तो 22 अध्याय 22 आणि 23 वचनांमध्ये त्याला म्हणतो, 22 आणि 23 वचने, आता त्याच्या तोंडचे धर्म शिक्षण घे, त्याची वचने आपल्या हृदयात साठीव. तू सर्व समर्थाकडे वळलास, आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केला, तर तुझी पुन्हा उभारणी होईल. पुन्हा व पुन्हा अलिफज योबाने न केलेल्या गुप्त पापावरच बोट ठेवतो, परंतु त्याचे बोलणे देवाला अनुसरू पाहणाऱ्यांसाठी महत्वाचे आहे. जर एखादा मोह आम्हाला आपल्या जाळ्यात अडकवू पाहत असेल, तर देवाचे आमच्या हृदयात लिहिलेले वचन आम्हाला निश्चित सावरून धरेल. त्याचे नियम आमच्या पावलांसाठी दिवा व नेत्रासाठी प्रकाश असे आहेत. स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 19 अध्याय 7 आणि 8 वचनांमध्ये म्हणतो, यहोवाचे नियमशास्त्र पूर्ण आहे, ते जीवाची सुधारणा करणारे आहे. यहोवाची साक्ष खरी आहे, ती अज्ञानास ज्ञानी करणारी आहे. यहोवाचे निर्बंध सरळ आहेत, ते हृदयाला आनंदवितात. यहोवाची आज्ञा शुद्ध आहे, ती डोळे प्रकाशविणारी आहे. खरोखर श्रोत्यानो, देवाचे आमच्या हृदयात लिहिलेले वचन आम्हाला प्रकाश समान होते. अर्थातच अलिफजच्या या सांगण्याची योबाला गरज नाही, कारण त्याला या गोष्टी आधीपासूनच माहीत आहेत. पुढे तो काय म्हणतो पहा, 22 अध्याय 24 ते 26 वचनात, तू आपले सुवर्ण धुळीत टाक, ओफीरचे सोने ओढ्यातल्या गोट्यात फेकून दे, म्हणजे सर्व समर्थ तुला सुवर्ण व राशींच्या राशी रूपे असा होईल. मग सर्व समर्थाच्या ठाई तू आनंद पावशील, तू आपले मुख देवासमोर वर करशील. या ठिकाणी अलिफज त्याला म्हणत आहे की तू आपल्या सर्व गोष्टी सोडून देवाकडे आपले लक्ष लाव. त्याच्या या म्हणण्यामागे त्याने एकच गोष्ट गृहीत धरलेली आहे, ती म्हणजे देव योबाचा शत्रू आहे. पण तसे नाही. आजही लोक जरी पापी असले तरी देव त्यांचा शत्रू नाही, हे लक्षात घ्या. त्याने या जगाशी समेट करून घेतला आहे. देवाशी समेट करण्यासाठी श्रोत्यानो, तुम्हाला व मला काही करण्याची गरज नाही. जे आवश्यक ते येशू ख्रिस्ताने आधीच केले. येशूने वधस्तंभावर आपला प्राणत्याग करून मानवाच्या पापांची किंमत देवाला मोजून दिली. आपल्या मृत्यूद्वारे मानव व परमेश्वर यांच्या समेट घडून आणला. आज या हरवलेल्या जगाकडे आपले दोन्ही बाहू पसरून परमेश्वर म्हणत आहे, तुम्ही माझ्याकडे येऊ शकता, पण तुम्हाला माझ्याच मार्गाने यायला हवे. जो असे म्हणाला की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. त्याच्याद्वारे तुम्ही पित्याकडे यायला हवे. जर येशूद्वारे तुम्ही देवाकडे येणार असाल तर तुम्ही धैर्याने त्याच्याकडे येऊ शकाल. तो तुमचे मोठे स्वागत करील आणि तुमच्यावर आत्मिक आशीर्वादांचा विपुल असा वर्षाव करेल. येशूने आपल्या शिष्यांना या संदर्भात सांगितले, मी तुम्हा सांगतो त्याचप्रमाणे ज्यांना पश्चातापाची आज गरज नाही अशा 99 माणसांमुळे जो आनंद होतो त्यापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्यामुळे आकाशामध्ये अधिक आनंद होतो. अलिफजने
या आपल्या भाषणाच्या शेवटी जरी योबाचे लक्ष देवाकडे ओढून घ्यायचा प्रयत्न केला असला तरी त्याने देवाचे योग्य प्रकारे प्रतिनिधित्व केले नाही. म्हणून अर्थातच त्याचा योबाला काही एक फायदा झाला नाही. पुढे 28 ते 30 वचने सांगतात, तू संकल्प केला तर तो सिद्धीत जाईल. तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल. त्या मार्गांनी तुला खाली जाण्याचा प्रसंग आला तर तू वर वर असेच म्हणशील. कारण देव नम्र वृत्तीच्या मनुष्याचा बचाव करील. जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवितो. तुझ्या हाताच्या निर्मलतेमुळे त्याचा बचाव होईल. अशा प्रकारे अलिफज योबाला हेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की तू पापी आहेस आणि तुला परमेश्वराकडे नम्र वृत्तीने यायचे आहे. तुला आपल्या पापांची क्षमा मागायची आहे. आता त्याच्या या वादाला योबाने जे उत्तर दिले ते आपण 23 व 24 या अध्यायांमध्ये वाचणार आहोत. 23व्या अध्यायात योबाला जी देवाविषयी खूप ओढ लागलेली आहे ती व्यक्त झाली. त्याला आपला वाद देवासमोर चालवायचा आहे. आपण वाचूया श्रोत्यानो 23वा अध्याय 1 आणि 2 वचने. मग योबाने प्रत्युत्तर केले, अजूनही माझे गाऱ्हाणे हटवादाचे आहे. त्याचा प्रहार माझ्या विलापाहून भारी आहे. तो आपल्या मित्रांना म्हणत आहे, तुम्ही माझी स्थिती पाहता, तुम्ही माझे गाऱ्हाणे ऐकले आहे. खरे तर माझी स्थिती दिसते त्यापेक्षा अधिक वाईट आहे. मी तुम्हाला सांगतो त्यापेक्षाही दुःखद आहे. पुढे तो 3ऱ्या वचनात त्यांना म्हणतो, देव खोटे सापडेल हे मला समजले असते. मी त्याच्या न्यायसनापाशी जाऊन पोहोचलो असतो तर किती बरे होते. श्रोत्यानो, योबाला परमेश्वराच्या समक्षतेमध्ये जाण्याची ओढ लागलेली आहे. खरे तर देवाच्या समक्षतेमध्ये जाण्याचा योग्य मार्ग त्याच्या मित्रांनी त्याला दाखवला असता तर किती बरे झाले असते. त्याला देवाच्या कृपेच्या आसनाची गरज होती, देवाच्या कठोर न्यायासनाची नाही. तो मोठ्या काकुळतीने पुढे म्हणत आहे. ते आपण 23वा अध्याय 4 ते 7 ह्या वचनांमध्ये वाचूया. मग माझी फिर्याद मी त्याच्यापुढे मांडली असती. माझ्या तोंडून भरपूर मुद्दे निघाले असते. तो मला काय उत्तर देतो ते मला समजले असते. तो मला काय म्हणाला असता ते मी लक्षात घेतले असते. त्याने आपले मोठे बल खर्चून बरोबर वाद केला असता काय? नाहीतर त्याने माझी दाद घेतली असती. त्या जशी वाद करणारा न्याय ठरला असता, म्हणजे मी एकदाचा माझ्या न्यायाधीशाच्या हातून सुटलो असतो. श्रोत्यानो, योबाला देवाचे मौन सहन होत नाही. आपल्याशी देवाने काहीतरी बोलावे अशी त्याची तीव्र इच्छा होते. त्याच्याशी बोलण्याने आपले कष्ट थोडे तरी हलके होईल असे त्याला कदाचित वाटत असावे. मला वाटतं या वेळेसची योबाची मनस्थिती आपण समजू शकतो. कल्पना करा की तुमचा एक खूप जुना व जिवलग मित्र आहे आणि अचानक काही कारण नसताना तो तुमची मैत्री तोडून टाकतो, तुमच्यापासून दूर निघून जातो आणि तुम्हाला इतरांकडून त्याच्याविषयीच्या तुमच्या अपराध्याच्या अफवा ऐकायला मिळतात. तुम्ही त्याला प्रत्यक्षात भेटण्याचा खूप प्रयत्न करता, पण तो तुम्हाला भेटत नाही. तुम्हाला किती असहाय्य वाटेल. किंवा तुमची पत्नी काही कारण नसताना अचानक माहेरी निघून जाते आणि जे तुम्हाला व तिला नीट ओळखत नाहीत असले उपट सुंभ नातेवाईक तुमच्याकडे येऊन तुम्हाला शहाणपण शिकवायचा प्रयत्न करतात. तुम्ही तुमच्या पत्नीला भेटण्याचा आटोकाट प्रयत्न करता, पण तुमची तिची भेट होऊ शकत नाही. तुम्हाला कसे वाटेल? तसेच योबाला वाटत आहे. तो देवाच्या भेटीसाठी खूप व्याकुळ झाला आहे. त्याला देवाकडून स्पष्टीकरण घ्यायचे आहे. माझे तू ऐकून का घेत नाहीस? मला समजून घे असे त्याला म्हणायचे आहे. तो खूप असहाय्य एकाकी आहे. त्याला त्याच्या त्या जिवलग मित्राला भेटून सर्व गैरसमज दूर करायचे आहेत. पण तो मित्र मौन बाळगून आहे. तो त्याला भेटत नाही. रात्री घरामध्ये अडकून पडलेल्या पाकोळीची तडफड तुम्ही पाहिली आहे काय? योबाची देवाला भेटण्याची तडफड तेवढीच तीव्र होती, अनावर होते. त्याला परस्पराला भेटणे आता अपरिहार्य झाले होते. अशी स्थिती फक्त योबाचीच झाली व इतरांची होऊ शकत नाही असे नाही श्रोतानो. स्तोत्रकर्त्यालाही देवाच्या भेटीची अशीच ओढ लागली होती. तो 42वे स्तोत्र ह्याच्या पहिल्या वचनात म्हणतो, जशी हरिणी पाण्याच्या ओघासाठी धापा टाकते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो. माझा जीव देवाचा जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर हजर होईन? तुमचे सर्वस्व असलेल्या व्यक्तीने अचानक मौन धारण केले तर तुमची काय स्थिती होईल याचा तुम्ही विचार केला आहे काय? प्रिय श्रोत्यांनो, त्याहीपेक्षा विकल अशी योबाची स्थिती होती. त्याच्या संकटाच्या वेळेस तो आपल्या मित्रांकडे सहानुभूतीसाठी वळला, पण त्याला त्या मित्रांकडून गैरसमज व आरोप
याशिवाय काहीच मिळाले नाही. म्हणून देवाशी वैयक्तिक भेट व्हावी, त्याच्यासमोर आपले समर्थन करावे, आपला वाद मांडावा, देव त्यावर काय उत्तर देतो ते पाहावे, अशी त्याची इच्छा होती. पण त्याला देवाकडून मौनाशिवाय काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याला वाटत आहे की देवाने त्याचे दुःख पाहिलेच नाही. त्याचे अश्रू सर्व समर्थाला दिसले नाहीत. त्याच्या प्रार्थना देवासमोर हजर झाल्याच नाहीत. खरोखर श्रोत्यानो, हा अनुभव इयोबासाठी अतिशय वेदना देणारा होता. प्रिय श्रोत्यानो, आमच्या ख्रिस्ती जीवनात असा अनुभव नवा नाही, कारण इयोबाप्रमाणेच आमची ही परीक्षा होऊ देण्याची देव परवानगी देतो आणि त्या परीक्षेतून जाताना आम्हाला वाटते की देव कठोर आहे. तो आमचे रडणे पाहत नाही, तो आमचे ओरडणे ऐकत नाही, त्याने आपले मुख आम्हापासून लपवले आहे. परंतु तसे नसते श्रोत्यानो. देवाने त्याच्या लेकरांची नावे, तुमचे नाव आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे. तो तुम्हाला ओळखतो, त्याला तुमची काळजी आहे. म्हणून निराश होऊ नका. आताच आपले सर्व ओझे येशू ख्रिस्तावर टाका. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आम्ही आजही पाहिले की अलिफसचे तिसरे भाषण असूनही त्याने जे पाहिले त्यावरच तो निर्भर आहे. परंतु वास्तविकता वेगळी असेल याबद्दल त्याने विचारच केला नाही. याउलट इयोबाचा विश्वास आहे की देव त्याला जाणणार आहे. आजच्या अध्ययनातून आपण हे पाहिले की इयोबाचा देवाच्या न्यायावर विश्वास आहे आणि त्याला दैवी संवादाची तळमळ आहे. काय प्रियानो, आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टी आम्ही देवाकडे घेऊन जातो. प्रत्येक वेळी त्याच्याशी बोलण्यासाठी आमच्यामध्ये तळमळ आहे. आज आपण येथे थांबू, आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा, की तू आमच्या समवेत आहेस. तू आम्हाला कधी सोडत नाहीस, आम्हाला कधी टाकतही नाहीस. आणि तुझी अशी इच्छा आहे की आम्ही सदैव तुझ्याबरोबर संवाद करावा. होय प्रभूजी, ज्यावेळेस आम्ही तुझ्याबरोबर संवाद करतो, आमच्या अंतःकरणातली गोष्टी तुझ्यासमोर आम्ही प्रगट करतो. होय प्रभूजी, तुला तर सर्व काही ठाऊक आहे, परंतु बापा तुझी अपेक्षा असते की आम्ही तुझ्याबरोबर बोलावं. होय प्रभूजी, आणि यासाठी आम्हाला चांगलं अंतःकरण दे. प्रभूजी, तुझ्यावरती आम्ही विसंबून राहणारे आहोत हे आमच्या विश्वासाच्याद्वारे प्रगट व्हावं, म्हणून देखील आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. तू आमचा सर्वांचा ताबा घे, आशीर्वादित कर बापा, आणि आमच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव होत राहू दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.